हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे. तर मी भारती पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज खूप दिवसांनी ब्लॉग काढते. तर आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे, दामट्याचे लाडू. तर आमच्या इकडं त्याला दामट्याचे लाडू म्हणतात, काही ठिकाणी त्याला पुरीचे लाडू म्हणतात. तर मी तुम्हाला आज ती रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत न. तर हे पहा, मला ना अर्धा किलोचे लाडू करायचे आहेत. त्यामुळे मी अर्धा किलो बेसन पीठ, अर्धा किलो साखर, सकाळी मी तूप केलं तर पण ते थोडं माझ्याकडनं करपलं, म्हणजे असं थोडं काळसर झालं. आणि बडीशोप, विलायची आणि सोंड घेतलेली आहे. जर आपल्याला लाडू कलरचे करायचे असतील, पिवळा किंवा केशरी, तर आपण कलरही टाकू शकतो. शक्यतो मी पिवळा कलर यूज करते, कारण की डाळ ही घरची आहे, थोडी पांढरी दिसते. त्यामुळे मी लाडूला कलर थोडासा यूज करते. चला, तर मी नंतरचं दाखवते. बघा, बेसन आपण पाण्यात मिक्स करून असा घट्ट असा गोळा तयार करून घेऊया. आणि मी याच्यात ना थोडासा खाण्याचा पिवळा कलर टाकलेला आहे, कारण लाडू पिवळे छान दिसतात. तर हे पहा, मी बेसन पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. हे 10 ते 15 मिनटं मी भिजवून दिलं. आता छान अशा ह्याच्या पुऱ्या लाटणार आणि तेलामध्ये तळते. तर मी बघा, तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इथं कढईत. हे बघा, मी तेलात पुरी छान अशी तळून घेते आणि पुऱ्या एकसारख्या लाटून घ्यायच्या. पीठ छान भिजलं की पुऱ्या छान अशा लाटल्या जातात आणि छान मऊ अशा तळून घ्यायच्या. हे पहा, आपल्या पुऱ्या ही थंड झालेल्या आहेत आणि मी पुऱ्या मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे, कारण आपल्या हाताने तर एवढ्या बारीक होणार नाही आहेत. त्यामुळे मी मिक्सरमधून बारीक करून घेते. हे पहा, मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत पुऱ्या आणि छान असं बारीक झालेलं आहे. तर आपण आता पाक टाकून घेऊया. पहा, मी 1 कप पाणी घेतलेलं आहे मोठ्या पातेल्यात, कारण घेताना तुम्ही मोठ्या पातेल्यातच चाचणी करण्यासाठी घ्या, कारण चाचणी उतूही जाण्याची शक्यता असते. त्यामुळं मोठ्या भांड्यातच चाचणी करण्यासाठी घ्या. आणि ही साखर मी आता टाकते. तर आपली साखर पूर्ण पाण्यात विरघळलेली आहे. तर चला, मी पाक करण्यासाठी गॅसवर ठेवते. बघा, पाक उकळण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपण त्याला 2-2 मिनिटांनी थोडंसं हलवून घ्यायचं. हा बघा, पाक झालेला आहे तयार. तर आपण बघूया प्लेटीत घेऊन की पाकाची गोळी तयार होती का. हे बघा, छान अशी गोळी तयार झाली आहे पाकाची. तर आपला पाक तयार झालेला आहे. आम्ही ह्या पुरीच्या मिश्रणामध्ये पाक टाकून घेतला आणि नंतर 2-3 चमचे तूप टाकलेलं आहे. तर हे थोडंसं थंड झालं की आपण याचे लाडू बांधून घेऊयात. हे पहा, हे थंड होण्यासाठी आपण 10-15 मिनटं ठेवूयात आणि नंतर याचे छोटे छोटे लाडू बांधून घेऊयात. आम्ही सगळे लाडू बांधून घेतले आहेत आणि आपले लाडू इतके सुंदर झालेले आहेत. तर एकदम मऊ. आणि एक मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते. हे पहा, खूप सुंदर असा लाडू मऊ झालेला आहे, कडक अजिबात झालेला नाही आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर ही पहा, आत्ताच मी तुम्हाला लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.